तुमची पण झाली का तयारी? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला आहे, दुसरा दिवस आहे आणि तसं पण मी साडी वेअर करत नाही, पण म्हटलं चला आज गुरुवार आहे आणि कुठं जायचं म्हटलं की असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मध्येच आमचं पेट्रोल संपलं. पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि आम्ही निघालो थेट स्वामी समर्थांच्या मठात. जवळजवळ गेल्यावर बघते तर काय मंदिर असं खूप छान सजवलं होतं, कारण आता सप्ताह चालू होणार होता म्हणजे पारायण. आणि तिथं गेलो की आरती आम्हालाच करायला भेटली. मला खूप छान वाटलं, कारण का स्वामी स्वतः बोलवून घेतात तेव्हाच माणूस त्यांच्या मठात जाऊ शकतं. मग आम्ही आलो मुकुट बघायला. हा मुकुट मला जरा युनिकच वाटत होता. बाकी खूप छानच होते सगळे, पण मला तर तोच आवडला होता. मग मी तो फायनल केला आणि तोच घेतला. नारळ वगैरे घेतले, फळं घेतली आणि फुलं घेतली आणि त्याच्या साईडला रसाचा गाडा होता. आणि मग काय हे तिथेच जाऊन बसले आणि डायलॉग मारायला लागले, रस प्यायला ये गं माई. तर माझी अवस्था एवढी बेकार झाली होती साडीमध्ये, कारण का मी कधीच वेअर करून बाहेर जात नाही. घरी आल्या मी उतरली आणि 5 पालवी मी गोळा करायला लागले. आणि तिथेच आमच्या घराच्या साईडला फुलं फळांची झाडं आहेत, त्यामुळे मला खूप लांब जावं लागत नाही. आणि मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये बोलली होती माझी बाग आहे, त्याच्यात काय काय लावलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. मग काय सगळं आवरून घेतलं. आधीच मी थोडीशी तयारी करून गेली होती आणि मग आल्याच मी लगेच पूजेची तयारी करायला घेतली. आणि मुकुट तर मला इतका छान आवडला होता की त्या मुकुटाला मी खूप वेळ बघत बसली होती. पटपट आवरून घेतलं. मी आज जरा युनिक करायचं ठरवलं. माझ्याकडे हेअर एक्सटेन्शन वगैरे होते, मग म्हटलं चला थोडं हेअर एक्सटेन्शन वगैरे पण लावून घेऊया. आणि हे सगळं पहिलं मम्मीच करायची. जसं मला कळतंय तसं मी गुरुवार धरायला चालू केले होते मार्गशीर्ष महिन्यातले. आणि पहिलं कसं मुकुट वगैरे नसायचे, नारळ आणि पालव्याच असायच्या. आणि आता मी हे सगळं करते तर मला खूपच छान वाटायला लागलं आहे. पण तरी पण मी नवीन युनिक काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. आणि कुठं काय असेल तर पहिलं आम्ही शेवटच्या गुरुवारी सगळ्या काकूंच्या घरी जाऊन प्रसाद घ्यायला जायचो. मस्त वाटायचं. पण आता आपणच ते सगळं करतोय तर ते जरा नवीनच वाटायला लागलं आहे माझ्यासाठी. मग काय ही आहे माझी फायनल पूजा. असं मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आवडली का हे नक्की सांगा. व्हिडिओ टाकायला थोडा वेळच झाला आहे, दुसरा दिवस आहे, थोडं समजून घ्या. आणि आईची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहू. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.